अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कार्तिक एकादशीपासून चातुर्मास समाप्त होत असतो. भगवान विष्णू या दिवशी योग निद्रेतून उठतात, म्हणून या एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हणतात. तसेच प्रबोधिनी एकादशी असंही म्हणतात आणि कार्तिक एकादशी सुद्धा म्हणतात. या दिवसापासून लग्न, विवाह, मुंडन अशी अनेक शुभ कार्य होतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाहाला प्रारंभ होत असतो. धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाह केल्यानं घरात सुख, शांती, समृद्धी मिळते आणि त्याचबरोबर तर तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होत नसेल तर तुम्ही त्यांनी तुळशी विवाह नक्की करावा. कार्तिक एकादशीचा उपवास केल्यानं धन आणि वैकुंठाची प्राप्ती होते. हर प्रकारची समस्या दूर होतात. कार्तिक एकादशीच्या दिवशी काही गोष्टींचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूला एक पदार्थ जो आहे तो प्रसाद म्हणून अर्पण केला तर तुमच्या सर्व समस्या देखील दूर होतात. तर असा कुठला पदार्थ आहे तो भगवान विष्णूंना अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर कार्तिक एकादशीच्या दिवशी काही पदार्थांचं सेवन करणं खूप अशुभ मानलं जातं. भगवान श्रीहरी विष्णू तुमच्यावर नाराज होतात आणि तुम्हाला शुभ परिणाम देखील त्याचा मिळत नाही. कार्तिक एकादशीचं व्रत हे करावं व दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडावा. कार्तिक एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. उपवासाचा संकल्प करावा आणि पितरांच्या नावाने दानही करावं. भगवान विष्णूला पंचामृतानं स्नान घालावं. पिवळा तिळक लावावा, पिवळी फुलं अर्पण करावी आणि पिवळा पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण करा. आता बघूया भगवान श्रीहरी विष्णूला कोणता प्रसाद अर्पण केल्यानं, त्याचबरोबर कोणता पदार्थ खाल्ल्यानं आपले भाग्य जे आहे ते अधिक उजळू शकतं. तर बघा, सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णूंना शिंगाड्याचा प्रसाद जो आहे तर तो अतिशय प्रिय आहे आणि तो प्रसाद भगवान विष्णूंना दिल्यानंतर आपण ग्रहण करावा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उसाचा रस. उसाचा रस कार्तिक एकादशीला जर उसाचा रस प्रसाद म्हणून भगवान विष्णूंना अर्पण केला तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही कठीण समस्या दूर होतात. जीवनात सुख, समृद्धी मिळते. जीवनात आनंद हा येत असतो. जीवनातील सर्व दुःख, संकट दूर होतात. यानंतर तिसरा म्हणजे केळीचा प्रसाद. जेव्हा भगवान विष्णू हे योग निद्रेतून उठतात तेव्हा त्यांना पहिला प्रसाद हा केळीचा दिला जातो. केळी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. जर तुम्ही हा प्रसाद एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला अर्पण केला तर तुमच्यावर येणारं संकट याने दूर होतात. यानंतरची गोष्ट म्हणजे बघा, गूळ. देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला गोड वस्तू तुम्ही गूळ अर्पण केल्यानं सौभाग्य प्राप्त होते. त्यानंतर मखाने किंवा साबुदाण्याची खीर. भगवान विष्णूला मखाने आणि साबुदाण्याची खीर देखील अतिशय प्रिय आहे. हा प्रसाद भगवान विष्णूला अर्पण केल्यानं भक्तावर भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. प्रबोधिनी एकादशीला गायीची सेवा करा आणि गरीब आणि गरजू लोकांना खाऊ घाला. त्याचबरोबर फक्त दूधसुद्धा भगवान विष्णूंना तुम्ही अर्पण करू शकता. यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असेल तर दूध अर्पण करावं. हा प्रसाद भगवान विष्णूला अर्पण केल्यानंतर त्यावरती तुळशीपत्र नक्की ठेवावं. त्याशिवाय भगवान विष्णू तुमचा प्रसाद ग्रहण करत नाही. कार्तिक एकादशीच्या दिवशी कोणते पदार्थ खाऊ नये ते आपण पाहूयात. तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे तांदूळ. कार्तिक एकादशीच्या दिवशी या दिवशी तुम्ही चुकूनही तांदळाचा पदार्थ खाऊ नये. तांदळाचा भात किंवा तांदळापासून कुठलाही बनवलेला पदार्थ तुम्ही खाऊ नये. यामुळे आपले मन स्थिर राहत नाही.
मन कमजोर होते. एकादशीला भात खाणाऱ्या व्यक्तीचा पुढील जन्मात सरपटणाऱ्या प्राण्याच्या रूपात जन्म येतो असं म्हणतात. तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो. त्याचबरोबर या दिवशी जवस असे पदार्थसुद्धा खाऊ नयेत. त्याचबरोबर कार्तिक एकादशीच्या दिवशी कांदा, लसूण असे तामसिक पदार्थ खाऊ नये. त्याचबरोबर मद्यपान करू नये. सात्विक पदार्थ खावेत. जरी तुम्ही उपवास पकडत नसाल तरी हे नियम नक्की पाळा. त्याचबरोबर या दिवशी उडीद डाळीचे सेवन देखील करू नये. त्याचबरोबर वांग्याचं सेवन करू नये. या दिवशी बघा, तुम्ही चुकूनही उडदापासून बनवलेले पदार्थ किंवा वांग्याचं देखील या दिवशी सेवन करू नये. जरी तुम्ही उपवास पकडत नसाल तरी हे नियम तुम्ही पाळावे. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला वाईट परिणाम बघायला मिळतील. एकादशीला घरात किंवा बाहेर भांडणं टाळावीत आणि चुकूनही कोणाचा अपमान करू नये. कोणालाही अपशब्द बोलू नये. कोणाचं मन दुखावेल असे शब्द बोलू नये. देवप्रबोधिनी एकादशीला तुळशी विवाह केला जातो. त्यामुळे या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नये. असंही एकादशीला तुळशीला स्पर्श देखील करू नये. तुळशीची पानं देखील तोडू नये. देवप्रबोधिनी एकादशीला कोणाबद्दलही चुकीचे विचार मनात येऊ देऊ नये. तसेच कोबी, पालक इत्यादी गोष्टींचं सेवन करू नये. एकादशीचा व्रत करणाऱ्या व्यक्तीने पलंगावर देखील झोपू नये. तसेच चुकूनही नखे किंवा केस कापू नये. तसेच एकादशीच्या दिवशी कमी बोलावं आणि मनातल्या मनात भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करावा. यथाशक्ती जो तुम्हाला कुठला मंत्र येत असेल त्या मंत्राचा जप करावा. अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप केला तरी चालणार आहे. तर मंडळी, देवउठणी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशीच्या दिवशी तुम्ही हे नियम पाळले तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, त्याचबरोबर नवीन मार्ग तुम्हाला मिळतील. वाईट शक्ती घरामध्ये वावरणार नाही. मुलांचे घरातील कार्तिक एकादशीच्या दिवशी तुम्ही हे नियम पाळले तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, त्याचबरोबर नवीन मार्ग मिळतील. वाईट शक्ती घरामध्ये राहणार नाही. मुलांचे, घरातील सर्वांची प्रगती होत जाईल. या एकादशीचं व्रत केल्यानं मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन वैकुंठ धामला प्राप्त होतो असं पुराणात सांगितलेलं आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.